विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढच्या भागाकडे वळूया। मागच्या ह्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी ए ई आय ओ पैकी जे कंपाऊंड स्वर असतात एकत्र आलेले असतात, जसं ई डबल ई आहेत, ओ डबल ओ आहेत, ए आय आहेत आणि ए यू आहेत। या सर्व बाबी त्या ठिकाणी बघितलेल्या होत्या। त्याचे उच्चार कसे असतात, त्याचे एक्झाम्पल काय आहेत, ते कसं वाचायचं, या सर्व बाबी आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी बघितलेले आहे। मग आता चला तर आता आपल्याला ही कंपाऊंड स्वर जरी असले तरीही जेव्हा दोन स्वर एकत्र आल्यानंतर त्याचा उच्चार कसा येतो, आणि आज आपल्याला त्यापैकी जसं ई आय आहे, आयच्या सोबत ई हा आलेला आहे, ओच्या सोबत ई आलेला असेल आणि यूच्या सोबत ई आलेला असेल, अशा कंपाऊंड वर्ड्समध्ये आपण त्याचा उच्चार कसा करावा ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा, आयच्या सोबत ई आलेला आहे आणि आयच्या सोबत ई आलेला असताना आपण त्याला त्या ठिकाणी त्याचा उच्चार मात्र त्या ठिकाणी आई असा करत असतो। उदाहरणार्थ या ठिकाणी काही एक्झाम्पल मी त्या ठिकाणी लिहिलेले आहेत। जसं इथं LIKE दिलेलं आहे। बघा, LIKE काय होते, लाईक असं होतो, लाईक। त्यानंतर HIKE हाईक, त्याच्यानंतर MIKE माईक, RIP राईप। म्हणजेच या वेळेस ज्यावेळेस आपण या ठिकाणी वाचत आहोत त्यावेळेस या ईचा उच्चार मात्र न घेता त्या ठिकाणी या आयचा उच्चार आपण मोठा घेऊन आलेला। जसं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर LIK जर घेतलं तर याला त्या ठिकाणी आपण लीक वाचू शकतो। काय वाचावं लागेल आपल्याला, लीक वाचावं लागेल। म्हणजेच या ठिकाणी LIK लीक होईल, परंतु ज्यावेळेस या LIKE लाईकला लावल्यानंतर याचा साऊंड जो आहे हा लीकचा जो आहे तो मोठा होतो आणि त्याला आपण त्या ठिकाणी वाचत असताना लाईक असं वाचतो। काय वाचतो, लाईक वाचतो। म्हणजेच हा ज्या वेळेस एखाद्या शब्दाला शेवटी ज्या वेळेस या ईचा जॉईन झालेला असेल तर याचा स्वर जो आहे, त्याचा उच्चार जो आहे, तो उच्चार पुढच्या शब्दाचा मोठा होण्याकरिता त्याचा वापर केलेला असतो। वास्तविक पाहता या ईचा उच्चार मात्र आपण घेत नाही। कंटिन्यू जर बघितलं तर MIKE लिहिलेला आहे, त्याला त्या ठिकाणी जर बघितलं तर शॉर्ट घ्यायचं झालं तर याला मीक वाचेल, आणि ज्यावेळेस ई लावलेला असेल तर अशा वेळेस त्याला माईक वाचले जाते। काय वाचल्या जात असतात, माईक वाचले जाते। या ईचा मात्र उच्चार त्या ठिकाणी होत नाही, कारण हा सायलेंट लेटर आहे, हाचा वापर आपण करत नसतो। म्हणून मग या ईला मात्र वाचायचं नाही, हे सायलेंट लेटर त्या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसून येते। म्हणजे ज्या वेळेस आयच्या सोबत ई आलेला असेल तर अशा वेळेस या आयचा उच्चार मात्र त्या ठिकाणी आपल्याला मोठा करायचा आहे। जसं लाईकचा आपण जर ई सोडून जर वाचला तर लीक होईल, ई सोडून जर वाचला कसं लीक होईल, आणि त्याला जर आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर ह्या ई जॉईन केल्यानंतर या आयचा उच्चार मात्र आई घ्यायचा आपल्याला, म्हणजे लाईक करायचा आहे। काय करायचं आहे, लाईक करायचं आहे। म्हणजे ईला स्वतंत्र उच्चार नाही, तो दुसऱ्याला फक्त काय करेल, त्याला त्याचा साऊंड जो आहे मोठा करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्यासाठी ई आलेला असतो। ईचा उच्चार होत नाही, सरळ सरळ त्याला त्या ठिकाणी वाचायचं नाही, त्याच्यापूर्वी जो स्वर आलेला असेल त्याचा उच्चार मोठा करायचा। काय करायचा, मोठा करायचा। जसं आपण याला लीक वाचलेलं होतं, लीकच्या नंतर त्या ठिकाणी लाईक वाचलं, म्हणजे ज्यावेळेस ई आला तर त्यावेळेस अशा वेळेस त्याला आपण लाईक वाचून आलेलो। बघा, सो एक वेळेस आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊया। हे LIK लाईक, HIKE हाईक, MIKE माईक, RIP राईप, FINE फाईन, NINE लाईन, LINE लाईन, MINE माईन, TIME टाईम। या ठिकाणी ज्या वेळेस आपण लास्टला ई दिसून आलेला आहे, ईच्या सोबत कोणत्याच प्रकारचं लेटर नाही आहे, कॅपिटल लेटर नाही आहे, स्वर नाही आहे, कोणतंच लेटर लागलेलं नाही, अशा वेळेस हा मात्र त्याला मदत करण्याकरिता आलेला असतो। तो स्वतंत्र उच्चार त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होत नाही, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। वाचत असताना, शिकवत असताना याच पद्धतीने तुम्ही त्याला त्या ठिकाणी शिकवायचं आहे। जर समजा LIK लाईक, एक त्याच्यानंतर LIK लीक, त्याच्यानंतर ई लावायचा आणि त्या विद्यार्थ्याला वाचायला लावायचं, त्याला आपण लाईक असं म्हणू शकतो। विद्यार्थ्याला शिकवत असताना तसंच शिकवा। जसं या ठिकाणी जर बघितलं तर त्याला त्या ठिकाणी जर सुरुवातीला FIN तो म्हणेल फिन, काय म्हणेल, फिन, आणि त्यावेळेस त्याला परत वाचायला लावायचं FINE फाईन। काय वाचावं लागेल, फाईन। म्हणजेच
अशा वेळेस तुम्ही त्याला शिकवत जाल तर त्याला त्या ठिकाणी इथे ॲटोमॅटिकली इंग्रजी वाचता येईल आणि तो या ईचा उच्चार न करता तो आयला मोठ्या प्रमाणे वाचू शकेल. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा सराव आपल्याला घ्यायचा आहे, जेणेकरून तो विद्यार्थी आपले जे काही असणारे वर्ड्स आहे तो वर्ड्स त्या ठिकाणी वाचू शकेल. बघा, आयच्या सोबत ई आल्यानंतर कसं होते हे आपण बघितल्यानंतर पुढं दिलेलं आहे. ओच्या सोबत जर ई आलेला असेल तर यावेळेस काय करायचं, ओच्या सोबत जर ई आलेला असेल इथं मात्र त्या ठिकाणी आपल्याला ईचा उच्चार करायचा नाही आहे. हा काय करेल, आपल्याला त्या ठिकाणी मदत करत असेल. जसं या ठिकाणी BON तो बॉन होईल. तो कसा वाचेल, त्याला बॉन वाचेल. काय वाचेल, बॉन वाचेल. वाचू द्या. वाचल्यानंतर पुन्हा त्याच्यासोबत दुसरा शब्द जोडायचा BONE. अशा वेळेस तो त्या ठिकाणी त्याला बोन वाचेल. काय वाचेल, बोन वाचेल. त्याला सांगायचं BONE बोन. ह्या ई आल्या कारणामुळं या बॉचा त्या ठिकाणी काय झाला, बो झालेला असतो, म्हणजेच बॉन. हे शॉर्ट झालं, बॉन काय होईल, शॉर्ट होईल. आणि ज्यावेळेस या ई आल्यानंतर त्याचा उच्चार मात्र त्या ठिकाणी आपल्याला मोठा करायचा आहे. काय करायचा आहे, मोठा करायचा आहे. मग अशा वेळेस त्याला त्या ठिकाणी पण बोन म्हणू शकतो. बघा, काही एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. BONE बोन, HOP होप, HOME होम, ROP रोप, JOKE जोक, VOT व्होट, NOSE नोज आणि STONE स्टोन. अशा प्रकारचे शब्द जे आहे, शब्द त्याला वाचत असताना मात्र ईचा उच्चार आपण करून राहिलेलो नाही आहेत, तर तो काय करतो, त्या ओला मोठा वाचण्यासाठी मदत करताना आपल्याला दिसून येतो. असं विद्यार्थ्याला त्या ठिकाणी वाचायला सांगा. सुरुवातीला शिकवत असताना असे 3 वर्ड्स द्या, त्याच्यानंतर त्याला ई लावा, BON बॉन, त्याला BONE बोन, असं त्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला इंग्रजी वाचता येईल. आणि नेहमी लक्षात ठेवा की जो लास्टला ई आलेला असेल त्याच्यासोबत कोणत्याच प्रकारचं व्यंजन, कोणत्याच कॅपिटल, कोणत्याच प्रकारचं त्या ठिकाणचं स्वर या गोष्टी त्याच्यासोबत आले नसेल तर त्याचा उच्चार होत नाही. तो दुसऱ्याला फक्त मदत करण्याकरिताला असतो, तो त्या ठिकाणी सायलेंट झालेला असतो. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं, या वर्ड्समध्ये असेल किंवा या वर्ड्समध्ये असेल, तो नेहमी फक्त मदत करतो आहे, त्याचा उच्चार त्या ठिकाणी आपण घेत नाही आहे. आणि तो नेहमीच त्याला त्या शब्दाला मोठं करण्याकरिता, त्याला दुसऱ्या स्वराला मोठं करण्याकरिताच त्याचा वापर केला जात असते. त्या कारणामुळं आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. बघा, इथं सुद्धा त्या ठिकाणी बघितलं. आता तिसरं बघा, यूच्या सोबत ई आलेला असेल. काय आलेला असेल, यूच्या सोबत ई आलेला असेल तर या ठिकाणी सुद्धा या ईचा उच्चार आपल्याला करता येणार नाही, कारण की याच्यानंतर कोणताच कॅपिटल नाही आहे, कोणताच स्वर न आलेला नाही आहे. त्या कारणामुळं या ईला सायलेंट होऊन जावं लागेल आणि हा स्वतःला त्या ठिकाणी सायलेंट करून टाकतो. तो स्वतःचा उच्चार घेत नाही. जो काही अगोदरचा जो काही त्या ठिकाणी असणारा जो स्वर असेल त्याला त्या ठिकाणी मदत करत असतो. जसं या ठिकाणी जर बघितलं तर त्या CUB दिलेला आहे, CUBE, त्याला क्यूब वाचावं लागेल. काय वाचावं लागेल, क्यूब वाचावं लागेल. TUBE ट्यूब म्हणावं लागेल. ईचा उच्चार त्याच्यामध्ये होणार नाही. त्याच्यानंतर QUTE क्यूट वाचावं लागेल. JUN जून, जून वाचावं लागेल. हा फक्त त्याला त्या ठिकाणी काय करतो आहोत, मदत करत आहेत वाचण्यासाठी. याचा उच्चार मात्र त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा नाही आहे, पुढच्याला त्या ठिकाणी जळते. हे जे आहे ते कब होईल. समजा आपण याला जर त्या ठिकाणी असं जर लिहिलं तर हा वाचत असताना त्याला कब वाचेल. काय वाचेल, कब. ठीक आहे. आणि त्यावेळेस याला जर आपल्याला त्या ठिकाणी QUBE लावल्याबरोबर याला तो क्यूब वाचेल. काय वाचतो, क्यूब वाचतो. याचा कचा क्यू झालेला आपल्याला दिसून येतो, कारण की हा ई त्या ठिकाणी या पुढच्या याला त्या ठिकाणी उच्चार जो आहे तो मोठा करण्यास मदत करत असते. ईचा उच्चार होत नाही, तो सायलेंट असतो. आणि नेहमी लक्षात घ्या, विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस करत असताना सुरुवातीला 3 लेटर घ्यायचे, त्याच्यानंतर चौथ्या त्याच्यामध्ये स्वर टाकायचा. या ईचा उच्चार सायलेंटली आहे ते आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, इथं त्या ठिकाणी जर बघितलं तर आयच्या सोबत ई आली असेल तर अशा वेळेस त्याचा उच्चार त्या ठिकाणी करायचा नाही, तो सायलेंट असतो. त्याच्यानंतर पुढच्या शब्दाला तो त्या ठिकाणी मोठं करण्याचा प्रयत्न करते. जसं याला की लाईक, BONE बोन, त्यानंतर CUBE क्यूब. अशा प्रकारे त्याचा उच्चार जो आहे तो उच्चार त्या ठिकाणी आपल्याला बघता येत असते. हा ई जो आहे तो ई फक्त आपल्याला मदत करण्याकरिता आलेला आहे. समजलं. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया.
त्यानंतर बघा, आता आपल्याला येच्या सोबत ई आलेला असेल तर अशा वेळेस त्याचा उच्चार कसा केला जातो. आता आपण आत्ताच बघितलेल्या प्रकारे काय होतं की समजा शेवटी जर त्या ठिकाणी ई आले असेल तर तो फक्त मदतशीर असतो. मात्र येमध्ये तसं नाही होताना आपल्याला. तसा केक जो आहे तर केक, आता या केकमध्ये जर बघितलं तर तो काय करतो आहे, या केचा उच्चार त्या ठिकाणी ईच्या सोबत येऊन आलेला आहे. जसं जर बघितलं तर ह्या केच्या सोबत ई येते, केक, काय म्हणाला, केक. त्याला जर आपण जर कॅक याला वापरलं तर काय होईल, कॅक होऊ शकतो. का होते, कॅक होते. परंतु त्याचबरोबर त्याला जर ई लावला तर तो काय करतो, या क ला उच्चारमध्ये मोठा करतो आणि शेवट त्याला आपल्याला होते केक. म्हणजे ए सारखा उच्चार त्या ठिकाणी देऊन आलेला आहे. हा पुन्हा याचा उच्चार मोठा करण्यासाठी मदत करून आलेला आहे. त्याचा उच्चार जो दिलेला असेल त्याच्या उच्चारामध्ये ईचा उच्चार घेतो आहे. कशाचा उच्चार घेतो आहे, ईचा. जसं केक आहे, त्यानंतर यमे की मेक, काय मे, म्हणजेच याला हा ई जो आहे MEK हा ई कोणाला मदत करतो आहे तर त्या पहिल्या याला मोठं करण्यासाठी मदत करतो. उच्चार मेक, काय करून राहिला, मेक. त्याच्यानंतर वे त्या ठिकाणी टेक, वे, त्याच्यानंतर वेक, त्यानंतर नेम, गेम, सेम आणि गेट. इथं मात्र ईचा उच्चार आपण करताना दिसून आलेला. ईचा उच्चार काय करतोय, ई असा करतो आहे. कसा करतोय, ई. परंतु तो सायलेंटलीच आहे, फक्त येला त्यानं मोठा केलेला आहे. म्हणजे त्या या ठिकाणी जसं कॅक न म्हणता काय केलं, ई लावल्याबरोबर त्यानं त्याचा साऊंड जो आहे तो मोठा केला, तो मदत करताय. आणि ईचा उच्चार त्या ठिकाणी ई घेतलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे हा ई जो आहे तो एमध्ये कन्व्हर्ट होताना आपल्याला दिसून येते. मागच्या याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये त्याचा उच्चार होत नव्हता, तो फक्त मदत करत होता. इथं मात्र या ज्यावेळेस एच्या सोबत ई असेल तर ए लावणं वाचता ईला वाचावं लागेल. केक, लेक, मेक, टेक, वेक, नेम, गेम, सेम आणि गेट. म्हणजे पहिल्या लेटरला, कॅपिटलला आपण त्या ठिकाणी त्याला मोठा करण्याकरिता आणि त्याचा उच्चार ई असा घेण्याकरिता मदत करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी स्वरांच्या सोबतीचा कंपाऊंड जे व्यंजन आहे, कंपाऊंड स्वर आहे, त्या कंपाऊंड स्वरामध्ये एच्या सोबत ई आलेला असेल, आयच्या सोबत ई आलेला असेल, ओच्या सोबत ई आलेला असेल आणि यूच्या सोबत ई आलेला असेल तर त्याचा उच्चार कसा केला जातो, त्याचं वाचन कसं केलं जाते, या सर्व त्या ठिकाणी बघितलेलं आहे. याचा सराव तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितच करायचा आहे. हे 1 बाय 1 जर तुम्ही जर स्वराचा अभ्यास जर केला, आपण सुरुवातीला ए आय ओ घेतलेले होते, त्याच्यानंतर कंपाऊंड स्वर घेऊन आले होते. या सर्व पहिल्या व्हिडिओपासून तर शेवटच्या व्हिडिओपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. त्यावेळेस ह्या सर्व बाबी समजणार आहे आणि असाच सराव जर केला तर निश्चितच तुम्हाला वाचता येईल. आज आपण या ठिकाणी याबद्दल जे काही ईच्या सोबत येणारे जे काही व्यंजन आहे याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली असेल. उपयुक्त वाटलेला असेल तर दुसऱ्याला त्या ठिकाणी शेअर करायला मात्र विसरू नका. आवडलं असेल तर त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही सिरीज जी आहे ती सिरीज तुम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. तर थैंक्स फॉर वॉचिंग. मिलते हैं अगले वीडियो में. तब तक सेफ रहो, स्टडी करते रहो.